या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली। अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली। त्यानंतर आता सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी सुनेत्रा पवार या अजितदादांच्या आठवणीने भावुक झाल्याचं म्हटलं जात आहे। सुनेत्रा अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून भावनांना वाट मोकळी करून दिली। आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे। अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार यांनी 12 वाजता मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली। सुनेत्रा यांच्याकडे उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक क्रीडा ही अजित पवार यांच्याकडे असणारी 3 खाती आहेत। रात्री त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची त्या भेट घेणार असल्याचं समजतंय। या भेटीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.